कसं बोलतोय किंवा आपल्या मुलीमध्ये किती फरक पडलाय, हा छोटासा प्रयत्न होता. आपल्या पथकाला 7 वर्ष पूर्ण होत आहेत. गणेश वक्तांचे जेवल्याशिवाय करून जायचं नाही तुमच्या. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन कोऱ्या व्लॉग मध्ये. आणि मी तुमचा भाऊ तुमचं स्वागत करतोय. तर आय होप की तुम्ही सगळेच माझ्यासारखे एकदम मस्त असाल. आजचा ब्लॉग बनवण्याचा मुद्दा हाच आहे की आज आपल्या ढोलताशा पथकाला 7 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळं आजचा दिवस आपण वर्धापन दिन म्हणून साजरी करतो. त्यामुळं आज छोटासा फंक्शन आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जास्त काय नाही दिसणार, फक्त माझ्या पाठची कामं, एक छोटासा फंक्शन, बस. चलो मज्जा करेंगे. अभी हम जा रहे हैं गैस की पावती लाने. अभी उधर से गैस की पावती लाएंगे, उसके बाद फिर गैस लाने को जाएंगे. नुसती काम, नुसती 1 डझन कामच आहे आज आमच्या पाठी नुसती. चला भेटूया. उचल चल, नीट उचल ना. कसा गपरे उचलतोय ते. त्याला बोलतात सोमचा का नाही टाकला टाकलं तो. हेलो गाइस, अभी हमारा बैनर आ गया है. अभी एडिटिंग काय बोलतात त्याला, अभी तयारी डेकोरेशन होएगा. चालू तुझा फोटो नाही टाकला जाऊन दे. का? तिकडे आहे माझा फोटो, कुठे? तिकडे आहे. पण तुझा फोटोच नाही टाकला. आहे तिकडे. माये हे कपडे लेने को, कपडेच नाही तुमच्या भावाला घालायला. असं मध्ये कसं वाटतं? ते काय घ्यायचं? जोधपुरी दुकानच घेऊ ना अक्का. चांगला आहे. फायनली आता झालेले इथं घेतलंय आता घालायला संध्याकाळसाठी. आता जाऊया घरी, मस्तपैकी थोडं काहीतरी खाऊया आणि मग जाऊया खाली आणि बघूया किती तयारी झाली. चलो तयारी आजची तयारी. साई कसली तयारी चालू? वर्धापन दिनाची. हो करा पटपट, जेवायचं आम्हाला. हा बघा हा एक थांबलाय जेवायला. काय करतोय? स्वस्तिक काढतोय का ना गणेश? आंघोळ केली गणेश? तुझ्या लग्नात ब्राह्मण बोलायची गरज नाही ना. करू शकतो तू सगळं. यू कॅन हँडल इट, है ना का नाही? छोटस नियोजन, छोटस है ना, छोटासा प्रोग्राम. कुठला साई? छोटासा प्रोग्राम, जास्त मोठा नाही. 200-250 लोक बसतील एवढाच छोटासा. तुम्ही बघू शकता आता सगळं मस्तपैकी असं आवरून तर झालेलं आहे. पूर्ण तयारी झाली. या ट्रॉफी आहेत, मस्तपैकी सगळं आवरून झालंय. आता आम्ही जाणार आहे घरी आणि मस्तपैकी आवरून येऊन आता फुल आउटफिट टाकून फुल कडक मध्ये फोटोशूट करू. भेटूया लगेच. यश येणार ना. चालू तर कर. ये ना, चालू कर ना, केलंय चालू. सगळे मस्तपैकी आता आता आम्ही आता नटून आलोय. हे बघा इथं सोनं घालून आलोय. मस्त दिसतोय. हा तर एकदम चिकन दिसतोय. बघा हे बघा कसं दिसतंय. हा बघा वेटर आहे आमचा, जेवण वाढणार आहे. या जेवायला वाढतो. हा 3, 2, 1 स्टार्ट. हा माझ्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत. गणेश वक्तांचे जेवल्याशिवाय करून जायचं नाही तुमच्या. कसं बोलतोय किंवा आपल्या मुलीमध्ये किती फरक पडलाय, हा छोटासा प्रयत्न होता.
आपल्या पथकाला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण 7 वर्षात पदार्पण केलंय, 7 वर्षात पदार्पण केलंय. जो 7 वर्षाचा जो कालखंड आहे, जो प्रवास आहे, तो तुमच्याबरोबर शेअर करावा. त्याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न होता. काही हरकत नाहीये. प्रयत्न करत असतो. तुम्ही बघितलं जे पालक आहेत त्यांना त्यांच्या मुलांच्या व्यक्तिगत विकासाकडे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं तर की आपला मुलगा किंवा मुलगी किती स्ट्रॉंग झालाय किंवा कणखर झालाय, किती आता निर्भीड झालाय, समाजामध्ये वावरता घाबरत नाही कोणाला, सशक्त झालेला आहे. असे उदाहरण दिसतीलच आपल्याला. आता आमची ही आर्या आली तेव्हा 18चा ढोल वाजत होतो. 18चा ढोल घेतो तिला, 18चा ढोल घेतो ती. आज साधारणतः 7-8 महिन्यानंतर वर्षभरामध्ये 21चा ढोल घेऊन वाजवायला लागले. बरं वाजवताना 3-3, 4-4 तास ढोल सोडत नाही. आर्या बघितलं नाही ते बघू तर सगळ्यांना तू किती आहेस मोठी, म्हणजे अंदाज येईल सगळ्यांना. ही आमची लाडकी आर्या. म्हणजे बघा, म्हणजे आपल्या पथकामध्ये आल्यानंतर म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण जे म्हणतो किंवा कणखरपणा जो म्हणतोय तो असा आहे. आधी तेव्हा 18ची टाकी वाजवत होते, घेतली होती वाजवायला, आणि आज 21ची टाकी वाजवते. ते पण कंटिन्युअस 3 ते 4 तास ढोल वाजवतात, न सोडता, न थकता. तीच एनर्जी शेवटपर्यंत असते. तो क्लॅप फॉर आर्या. अशी बरीचशी उदाहरणं आहेत की जे पथकामध्ये आले, सुरुवातीला एकदम असे लाजवून होते, नंतर तुम्ही एक शब्द बोलला की त्याला 1000 शब्द चालू होतात. बघा काही लोकांचे आहेत असे मेंबर आहेत. काय संस्कृती नागम सपना बरोबर आहे. रणवीर नाही केतन आहेत ना असे. यश फक्त पहिला नियम आहे की कुठल्याही वादकाने अंकमस्ती करायची नाही. मुलगी असो किंवा मुलगा असो, मुलीने मुलाबरोबर, मुलाने मुलीबरोबर अंगमस्ती करायची नाही. स्टिक हा पहिला नियम. दुसरा की वादकाने कोणताही नशा न करता वादकाला यायचं. म्हणजे तुमच्या मनामध्ये गोवा, गुटखा, सुपारी, चिंगम, बबलगम काही नकोय. तिसरा नियम म्हणजे तुम्हाला जो ड्रेस कोड जो ठरवून दिलेला आहे त्या ड्रेस कोड मध्येच तुम्ही यायचा. चौथा म्हणजे तुम्ही वेळेत यायचं. 5वा म्हणजे तुम्ही घरातून निघाला वादनाला किंवा सरावाला तर तुम्ही वादनाच्या किंवा सरावाच्या ठिकाणीच राहायचंय, ना की परस्पर दुसरीकडे कुठे भटकायचं. ह्या नियमाचा भंग झाल्यामुळे आपण चांगल्या वादकांना घरचा आहेर दाब दिलेला आहे. असे बरेचसे नियम आहेत छोटे छोटे की जे आपल्या ह्या नियमांमुळे आज हे जे वादक आपल्यामध्ये बसलेले हे नियमाचं पालन करतात म्हणून आज आपल्या बरोबर आहे. तर ह्या सगळ्या वादकांसाठी परत या टाळ्या तुमच्या स्वतःच्या हा दुखा लागला. हल्ली त्यांनी बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा प्रवेश केलाय. असे आपले पृथ्वी शिंदे यांना मी विनंती करतोय, उत्कृष्ट आशावादक. गोळे घालचे वरती घे त्याला. अनएक्सपेक्टेड होतं ना पृथ्वी. फुटतं का नाही आज? फुटतं का नाही? फुटतं का नाही? हे आमचे
तिचं वाढण्याचं जे योगदान आहे ते खूप चांगलं आहे. तिच्या चेहऱ्यावर तिचा आत्मविश्वास आहे. आतापर्यंत तिच्या जो प्रवास होता किंवा प्रवासाचं जे मोठं यश आहे ते तिचा आत्मविश्वास आहे. मी विनंती करतोय नागराम पुजारी खेळ मांडलाय रे. विचार कसं वाटते? छान वाटतं. गुलाबजाम किती खाल्ले? तू किती खाल्ले गुलाबजाम? खरं सांग, गुलाबजाम किती खाल्ले? खरं सांग, लवकर सांग. 4. मम्मी गुलाबजाम किती खाल्ले? 6. किती खाल्ले? खरं सांग. 4. तू किती खाल्ले? 2. लय भिकार आहे आमच्या घरचे ना, नुसतं गुलाबजामवर तुटून पडले सगळे, तुटून. मग केतन कसं वाटतंय उत्कृष्ट ढोल वादक होऊन? मग आता पार्टी कधी? पार्टी कधी देणार? इथं झालं नाही तर इथं काम सांगायला हे तो उत्कृष्ट ढोल वादक आहे, आता त्याला काय मागू नको. गुलाबजाम खाणार का? अयो दिन एक चापट. गुलाबजाम खाणार का? नाही. फायनल गाईज आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, कार्यक्रम पण झालंय. आता फक्त आम्ही 2-3 जण जेवायचं राहिलोय. 1, 2, 3 बाय बाय. मेन कार्यकर्ते भेटूया अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ब्लॉग आवडला असेल तर कमेंट लवकर करा. आणि आपल्या पत्त्यात ऍडमिशन करायचं असेल तर आता थोड्या दिवसात लिंक टाकणार आहे मी इंस्टाग्रामला. माझ्या इंस्टाग्रामची लिंक देतो तुम्हाला, इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. एवढं सगळं भेटले बघा. आणि हे आपल्या पथकाचे उत्कृष्ट ढोलवादक आहे. थँक्यू ना. यांची ब्लॉग मध्ये तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ह्याच्या आधी टाकलेली. लवकर फॉलो करा. चलो बाय बाय, भेटू अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये.